राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील हे सगळे मान्यवर उपस्थित होते। तिकडे कोल्हापुरात हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून 17,500ची चिल्लर भरली। त्यामुळे ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला। ही रक्कम मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना 1.5 तासांचा वेळ लागला। दुपारी 3 वाजता बंद होणारं कामकाज त्यामुळे 5 वाजेपर्यंत सुरूच राहिलं आणि याची जिल्हाभर नंतर चर्चाही झाली। माढा लोकसभा मतदारसंघातून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी गळ्यात ऊस, कांदा, टोमॅटो तसंच दुधाच्या बाटल्यांचा हार घालून यावेळी रॅली काढली। त्यामुळे संपूर्ण जनतेचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना नक्की झालंय तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। कारण निवडणूक प्रचारादरम्यान दानवे वारंवार चुकीची विधानं करून वाद ओढवून घेतात। आजही दानवेंनी भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना चक्क हेलिकॉप्टरचा पायलट म्हटलं। विशेष म्हणजे जालन्यातल्या सभेत दानवेंनी ही चूक केल्यावरती त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात हर्षाही पिकला। याआधी देखील पाकिस्तानने भारताचे 40 अतिरेकी मारले असं म्हणून त्यांनी वाद निर्माण केला होता। त्यानंतर आता त्यांनी अभिनंदनला हेलिकॉप्टरचा पायलट म्हणून अकलेचे तारे तोडले। मित्र 24 तासाच्या आत तुम्ही चॅनलवर पाहिला असाल की पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंदन आपल्या देशामध्ये आणून सोडला। अरे एक पोलीसवाला आमची सायकल पकडतो, मोटरसायकल पकडतो, टेबल शीट जर धरलं तर 4 दिवस कोर्टातून सोडून आणायला लागते आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला असा प्रधानमंत्री या देशाला पाहिजे। पुण्यातून काँग्रेसला अखेर उमेदवार मिळालाय। माजी आमदार मोहन जोशींना पुण्यातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे पुण्यात आता भाजपचे गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा सामना रंगणार आहे। दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांचा अखेर पुण्यातून पत्ता कट झालाय। गायकवाडांच्या नावाबाबत शरद पवार आग्रही होते। त्यामुळे काँग्रेस पक्ष पवार चालवतात का असा नाराजीचा सूर देखील राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी लावला होता। गायकवाड हे आयात उमेदवार असून त्यांना थेट तिकीट दिलं तर जुने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज होतील अशी चर्चाही सुरू होती। गायकवाडांना पक्षप्रवेशा दिवशी काँग्रेस नेत्यांनी खुर्चीही दिली नव्हती। यातूनच त्यांची उमेदवारी रद्द झाल्याची चर्चा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी हे स्वार्थी नेते आहेत अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आपला पक्ष 45 नाही तर 48 जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला। ते आज पुणे दौऱ्यावरती असताना बोलत होते। पिंपरी चिंचवड शहरातील एका चर्चमधल्या वादग्रस्त धर्मगुरूचे आशीर्वाद घेतल्यानं मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल झाले। सुशिक्षित असून देखील पार्थ यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय का हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पालघर दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी वसईतील गुरुद्वाराला भेट दिली। त्यानंतर ते वसईतील बिशप हाऊस चर्चलाही भेटले। दरम्यान उद्धव ठाकरे पालघरमधील सेनेचे उमेदवार राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी दुर्गम भागात सभा घेणार आहेत। सुरुवातीला ते वसई विरार या बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी या बालेकिल्ल्यात जाऊन ते प्रचार सभा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही ठिकाणी सेना भाजपत असलेली अंतर्गत नाराजी अजूनही समोर येतेय आणि स्थानिक नेत्यांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत ठेवताना नाकी नऊ देखील येत आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर इथं आज भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी शिवसैनिकांनी गोंधळ घालत वाकचौरेंना शांत राहण्यास सांगावं अशी तक्रार केली। या सगळ्यावरती तोडगा काढू असं सांगत राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं।
गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात एकीकडे नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. शनिवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये सभा होणार आहे, तर मुंबईत दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचं भाषण असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडू लागल्या आहेत. आता नेते एकमेकांचं शिक्षण काढण्यापर्यंत खाली पोहोचले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांच्या शिक्षणावरती घसरलेत. त्यामुळे आगामी निवडणुकांनिमित्त पारंपरिक शत्रू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले. आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणं नवरा बदलण्या इतकं सोपं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे चहूबाजूंनी त्यांच्यावरती टीका होतीये. देशभरात आता काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला अनेक ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याचा आरोप भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार हंसराज अहिर यांनी केलाय. विकास, विचार आणि जनसंपर्काच्या जोरावर आपण प्रचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या मुलीसाठी शरद पवारांना धावाधाव करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आधी अजित पवार आणि आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज नवी दिल्लीत प्रसिद्ध झाला. रोजगार आणि शेती या दोन मुद्द्यांवरती यात सर्वाधिक भर देण्यात आलाय. सार्वजनिक क्षेत्रात 34 लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा यावेळी या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतींमध्ये सेवा मित्रच्या 10 लाख जागा निर्माण करणार आणि शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार अशी आश्वासनं देखील काँग्रेसनं आजच्या जाहीरनाम्यात दिलेली आहेत. तसंच पेट्रोल, डिझेल, तंबाखू आणि दारूला जीएसटीच्या कक्षेत आणू असं आश्वासन देखील काँग्रेसकडून देण्यात आलंय. उरलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरामध्ये मित्रांसोबत बसलेल्या युवकाला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवरती लावण्यात आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून युवकाच्या हाताची बोटं यात फ्रॅक्चर झाल्याचा आरोप होतोय. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील नदीकाठी असलेल्या शिवनगर परिसरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांच्या घरावरती दगडफेक केली जाते. मात्र हे दगड कोण मारतंय हे मात्र कळू शकलं नाहीये. या अज्ञात दगडफेक करणाऱ्याची दहशत सध्या इथं निर्माण झाली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गैरसमजुतीतून वेगळ्या झालेल्या मायलेकींची भेट घालून दिली. मला 2 मुलं आहेत, एक PSI तर दुसरा कंडक्टर असा संवाद असलेली मुंबईच्या रेल्वे स्थानकावरती एक आजीबाई बोलतानाची चित्रफीत आठवड्याभरापासून सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती आणि त्या चित्रफितीचा थेट संबंध नाशिकशी असल्याचं उघड झालं होतं. या कुटुंबाचं मनोमिलन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला. मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरात असलेल्या एका रेडीमेड कापडाच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पंढरपुरात एका निवासी मूकबधीर शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती वासनांध शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आलाय. गुरु शिष्य परंपरेला काळीमा फासणारी ही घटना विठू माऊलीच्या पंढरपुरात घडली आहे. निर्भया पथकामुळे हा प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा 2018 ते 2019 दरम्यान शाळेतले 4 शिक्षकच आमच्यावरती लैंगिक अत्याचार करत असल्याचं मुलींनी कबूल केलं. त्यानंतर 4 शिक्षकांना गजाआड करण्यात आलंय. बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून. महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इचप्पा पवार खून खटला प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 6 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इजप्पा विठ्ठल पवार यांची जमावानं धारदार हत्यारांनी हत्या केलेली होती. या प्रकरणी मयताचे मामा सीताराम दिंडोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी पवार, सागर पवार, सोमनाथ देवकर यांच्यासह तब्बल 21 जणांवरती गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
लोणावळा वॅक्स म्युझियम मधला चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आलाय। म्युझियमच्या गल्ल्यातून 2 लाखांची रोकड, 2 संगणक आणि 1 LED असा 2,45,000चा मुद्देमाल चोरून तिघे राजस्थानला पसार झाले होते। लोणावळा शहर पोलिसांनी या तिघांना राजस्थानमधून अटक केली आहे।